राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पुणे लोकसभा 2024 ची निवडणूक लढणार आहे आता जवळपास निश्चित झाले। अमित ठाकरेंकडे पुणे लोकसभेची जबाबदारी आहे आणि मनसेत अनेकांनी दावा ठोकलाय तो लोकसभेचा। मनसे नेते आणि फायर ब्रँड नेते म्हणून ज्यांची ओळख आहे तत्कालीन शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी इच्छा व्यक्त बोलून दाखवली। त्यानंतर मनसेचे विद्यमान शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी देखील जर पक्षाने आणि साहेबांनी संधी दिली तरी मी निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं आहे। आपल्यासोबत स्वतः मनसेचे नेते वसंत मोरे आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। खरं तर तात्या, लोकसभा निवडणूक लढणार ही इच्छा तुम्ही खूप दिवसापूर्वी बोलून दाखवते, तुमचे बॅनर्स तसे लागले, तुम्ही स्वतःला तसं तयार करताय, पण मनसेकडून आता तुमचे मित्र आणि विद्यमान शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितले की मीही इच्छुक आहे। बाबू वागसकर म्हणतात की तोलामोलाचे 4-5 नेते आहेत। कसं मनसे या सगळ्या प्रॉब्लेमना समोर जाणार 2024 ची लोकसभा कशी बघता? हे प्रॉब्लेम नाही आहेत, वास्तविक पाहता वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत। साईनाथ बाबरने गटनेते होण्याची इच्छा व्यक्त केली, मी गटनेते पद दिलं। शहराध्यक्ष होण्याची इच्छा झाली, शहराध्यक्ष पद दिलं। आता खासदार व्हायची इच्छा व्यक्त करत असेल तर खासदारकी देऊन टाकू, त्याला काय। म्हणजे तुमच्या मित्राला तुम्ही सपोर्ट करणार जर साहेबांनी तसं सांगितलं? 100%। शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये साहेबांचा आदेश हा अंतिम आदेश असतो। त्याप्रमाणेच जर साहेब म्हटले साईनाथला लढायची तर बिंदास साईनाथचा प्रचार करेल। पण तात्या, पहिल्यांदा तुम्ही बोलून दाखवलात खरं तर, त्यानंतर तुमचे पोस्टर्स लावण्यात आले आणि अगदी 1 महिन्यापूर्वी देखील कसब्यात एक पोस्टर लागलं होतं भावी खासदार म्हणून। मग तुम्ही तयारी करत असताना मनसेकडून दुसऱ्या नेत्यांनी परत दंड ठोकणं, मग हे कुठेतरी अवघड नाही। बघा, एकंदर याच्यातून पॉझिटिव्ह काय घ्यायचं तर मनसेचं वातावरण पुणे शहरामध्ये अतिशय चांगलं आहे, पोषक वातावरण आहे आणि हे पोषक वातावरण निर्माण झाल्यानंतर ना अनेकांनी जर त्याच्यामध्ये मत व्यक्त केलं असेल खासदार होण्यासाठी तर मला वाटतं शेवटी पुणेकरांवरती सुद्धा काही गोष्टी अवलंबून आहेत। पुणेकर याचा सोक्षमोक्ष लावतील, निर्णय घेतील आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे जो सांगतील तो उमेदवार असेल। अमित ठाकरेंकडे खरं तर पुणे लोकसभेची जबाबदारी आहे। राज ठाकरे स्वतः तुमच्या कार्यालयात येऊन गेले तुमच्या ज्या कार्यक्रमावेळेस, पण मग अमित ठाकरेंशी राज ठाकरेंशी तुमचं काही बोलणं झालंय का पुणे लोकसभेसाठी? मी सगळ्यांकडे इच्छा व्यक्त केलेली आहे। मी स्वतः अमित साहेबांना सुद्धा परवा दिवशी मी त्यांच्याकडे सुद्धा बोललोय। राजसाहेबांना मी आतापर्यंत 2 वेळा त्या माझे ज्या भावना आहेत त्या मी व्यक्त केलेल्या आहेत, वहिनी साहेबांपाशी व्यक्त केलेल्या आहेत। त्यामुळं मला जिथपर्यंत पोहोचायचं ते माझे मेसेज गेलेले आहेत, मी बोललेलो आहे आणि मला काय त्याच्याकडून मेसेज द्यायची गरज नाही आहे। मग ठाकरे फॅमिली म्हणजे माझ्यासाठी एक मंदिरातली फॅमिली आहे। त्यामुळं देवाच्या घरी काही इच्छा मागत असताना किंवा देवाकडे काही इच्छा मागत असताना ते मी डायरेक्टली मागतो, मला वाया जायची गरज नाही आहे। त्यामुळं मी सन्मान्य राजसाहेब असतील, सन्मान्य अमित साहेब असतील, वहिनी साहेब असतील, या सगळ्यांकडे मी माझी जी इच्छा आहे ती मी व्यक्त केली आणि ती मी आज नाही आहे, मला वाटतं गेल्या 10 महिन्यापासून 10-11 महिन्यापासून मी ती इच्छा व्यक्त करतोय। स्वर्गीय खासदार गिरीशजी बापट साहेब यांच्या निधनानंतरनं जेव्हा प्रत्यक्षामध्ये आय थिंक मला वाटतं मे महिन्यामध्ये जेव्हा खऱ्या अर्थानं खासदारकीचं वारं वाहू लागलं होतं त्यावेळेसच मी माननीय राजसाहेबांना लगेचच मे-जून महिन्यामध्येच मी बोललो होतो की साहेब, जर पुणे शहरात खासदार गिरीश बापटांच्या जागेवरती जर निवडणूक लागली तर मी ती निवडणूक 100% लढवीन आणि मी ती निवडणूक यशस्वीरित्या जिंकून पण दाखवेन म्हणून। पुण्यात राज ठाकरेंचे 2 शिलेदार आहेत, हे आज नाही आहेत, खूप वर्षापासूनचा इतिहास आहे। तुम्ही 3 टर्म नगरसेवक राहिलात, तुमचे मित्र आणि त्यांच्या मिसेस 1 टर्म नगरसेवक राहिलेत। खरं तर राज ठाकरेंनी तुम्हाला याविषयी कधी चर्चा झाली आहे खासदारकी या विषयावरती? अनेक चर्चा झाल्यात तुमच्या, पुण्यात झाल्या असतील, मुंबईत, पण तुमची त्यांची अशी काही खासदारकीसाठी म्हणून चर्चा झाली नाही? चर्चा माझी खासदारकीसाठी डायरेक्टली साहेबांबरोबर मी जेव्हा इच्छा व्यक्त केली त्यावेळेसच साहेबांनी सांगितलं होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पुण्याची खासदारकी म्हणजे महाराष्ट्रामधील 21 जे मतदारसंघ निवडले गेलेत त्याच्यामध्ये निवडणूक लढवणार आहे। पण बऱ्याचदा काही लोकांना असं वाटलं की वसंत मोरे ज्याला जो बारामती लोकसभेची जबाबदारी दिली तर वसंत मोरे बारामतीमध्ये लढवणार, तर नाही, 100% वसंत मोरे निवडणूक जर साहेबांनी संधी दिली तर पुणे लोकसभात लढवणार, बारामतीमध्ये नाही लढवणार। तुम्ही ठाम आहात सर? ठाम आहे 100%। एक शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हणालात की साईनाथ आणि तुम्ही एका नाण्याच्या बाजू आहात। खासदारकी समजा त्यांना तिकीट फायनल केलं किंवा साईनाथ बाबर असले किंवा इतर नेत्यांना केलं
तर त्यावेळेस वसंत मोरेंची भूमिका हीच राहील. बघा, ज्यावेळेस साईनाथ बाबरला मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष केलं, त्या टायमाला अवघ्या 3ऱ्या मिनिटाला माझी एक फेसबुक पोस्ट होती की मी तुझाच मावळा म्हणून. आणि मला वाटतं की मान्य राजसाहेब ठाकरे जी सांगतील ती भूमिका वसंत मोरे आजपर्यंत करत आलाय आणि भविष्यात सुद्धा त्याला कुठं दुजोरा मिळण्याचं काही कारण नाही आहे. किंवा जर मी म्हटलंय की साईनाथ बाबरनी माझ्याकडे गटनेते होण्याची इच्छा व्यक्त केली होती, मी साहेबांना न विचारतो सुद्धा मी साईनाथ बाबरला गटनेतेपद दिलं. त्याच्यानंतरनं साहेबांनी त्याला शहराध्यक्षपद दिलं. मी 2ऱ्या मिनिटाला शहराध्यक्षपदापासून बाजूला झालो. मी ज्या टायमाला 2013-14ला मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोधी पक्षनेता होतो. विरोधी पक्षनेतेपद गेल्यानंतरनं गटनेता झालो मी. तर त्या गटनेते पदाच्या वेळेसुद्धा माननीय बाबू वागसकरांनी गटनेते होण्याची इच्छा व्यक्त केली होती. माननीय राजसाहेबांनी त्यांना पत्र दिलं होतं. मी ज्या दिवशी बाबू वागसकर माझ्याकडे पत्र घेऊन आले, मला माहीत पण नव्हतं आणि मला बाबूंनी पत्र दाखवलं की मला साहेबांनी गटनेते केलं. मी त्या क्षणाला, मला खुर्चीचा मोह नाही आहे, मी खुर्च्या उभावणाऱ्यांमधला नाही आहे, मी खुर्च्या तयार करणाऱ्यांमधला आहे. त्यामुळं मला माझ्या अस्तित्वाची भीती कधीच नाही आहे. माझं अस्तित्व मान्य राजसाहेब आहेत आणि राजसाहेबांनी जर मला सांगितलं ठीक आहे, मी मान्य करेल त्याच्यामध्ये. हां, प्रत्येकाने पण तशा पद्धतीने तयारी करावी. मला असं वाटतं की नुसतंच मला खासदार व्हायचं आहे अशी इच्छा व्यक्त करून चालणार नाही, तर त्या दृष्टीने पावलंसुद्धा टाकावी लागतील. गेल्या वर्षभरापासून मी खरं तर त्यांनी तयारी केलेली आहे. इच्छा राज ठाकरेंपासून अमित ठाकरेंपर्यंत बोलून दाखवली आहे. पण राज ठाकरे जो उमेदवार फायनल करतील तो अंतिम निर्णय असेल. जर साईनाथला उमेदवारी दिली तर मी पहिला पाठिंबा माझा जाहीर करेन, असं देखील वसंत मोरेंनी बोलताना सांगितले. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.